नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक हा जो सब्जेक्ट आहे FYBSc कम्प्युटर ऑफ सायन्स यामधील बघा सेकंड सेमिस्टर जो आहे तर त्यामधील हा जो सब्जेक्ट आहे नंबर्स प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स त्यामधील जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोर्स तर त्यामधील आपण ही लेक्चर सिरीज जी आहे तर ती चालू केलेली आहे. हा आपला पहिला चॅप्टर आहे. नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोर्स हा जो आहे तर आपला फर्स्ट चॅप्टर आहे. तर त्यातले प्रत्येक टॉपिक आपण लेक्चर बनवणार आहोत. जेणेकरून तुमचे जे कन्सेप्ट जे आहे त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. त्यानंतर दुसरा चॅप्टर बघूया त्यावर पण आपण व्हिडिओ घेणार आहोत. अशा प्रकारे संपूर्ण चॅप्टरवर आपण काय करणार आहोत लेक्चर जे आहे तर ते लेक्चर घेणार आहोत. तर आजचा जो पुढील आपला टॉपिक असणार आहे बघा सबट्रॅक्शन युजिंग 1s कॉम्प्लिमेंट्स मेथड. आपला जो आता पुढचा जो टॉपिक असणार आहे सबट्रॅक्शन युजिंग 1s कॉम्प्लिमेंट्स मेथड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरचे जे टॉपिक्स आहे तर त्यावर मी लेक्चर बनवलेले आहे. ते जर बघायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्सला तुम्हाला लेक्चर जे आहे तर ते बघता येतील. चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करू. बघा जे सबट्रॅक्शन युजिंग 1s कॉम्प्लिमेंट्स बघा सबट्रॅक्शन युजिंग 1s कॉम्प्लिमेंट्स मेथड या मेथडचे पहिले सुरुवातीला रूल्स जे आहेत ते रूल्स समजून घेऊयात. डिटरमाइन द 1s कॉम्प्लिमेंट्स. तर बघा डिटरमाइन द 1s कॉम्प्लिमेंट्स ऑफ द स्मॉलर नंबर. सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला फाइंड करायचं. दोन नंबर्स तुम्हाला दिलेले जातील त्यामध्ये सर्वात जो छोटा नंबर आहे तर त्याला काय करायचं आहे तुम्हाला 1s कॉम्प्लिमेंट्स करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे 1s कॉम्प्लिमेंट्स म्हणजे काय समजा 0 एक्झाम्पल घेऊयात 0010 हा जर असेल हा नंबर आपण दिलेला आहे तर याचा 1s कॉम्प्लिमेंट्स करायचा आहे. मग आपण काय करतो 0 च्या ऐवजी काय घेत असतो 1 घेत असतो आणि 1 च्या ऐवजी आपण 0 घेत असतो. अशा प्रकारे याचा 1s कॉम्प्लिमेंट जे आहे तर ते आपण केलेलं आहे. अशा प्रकारे समजलं. तर तुम्हाला काय करायचं आहे जे दोन नंबर्स दिलेले असतील त्याच्यातून स्मॉलर नंबर घ्यायचा त्याला 1s कॉम्प्लिमेंट्स करायचा आहे. हे झाला फर्स्ट रूल. त्यानंतर ऍड 1s कॉम्प्लिमेंट्स टू द लार्ज नंबर. मग त्यामध्ये आता तुम्हाला ऍडिशन करायची आहे. कोणती ऍडिशन? जो कोणता नंबर दिलेला आहे लार्जर नंबर. लार्जर नंबर जो दिलेला असेल प्लस तुम्हाला काय करायचं आहे स्मॉलर नंबर जो आहे स्मॉलर नंबर त्यामध्ये ऍड करायचा आहे. हा झाला रूल नंबर 2. त्यानंतर मग ऍड करत असताना आपल्याला 4 बाइट्स किंवा 4 डिजिट्स नंबर्स घ्यायचे आहे. त्यानंतर जो पुढचा नंबर असेल म्हणजे त्याला आपण कॅरी म्हणत असतो. तर तो कॅरी जर येत असेल तर तो इग्नोर करायचा आणि तो काय करायचा आहे आन्सर मध्ये ऍड करायचा. तर समजा 1 कॅरी येत असेल तर काय करणार तुम्ही तो कॅरी असलेला स्किप करणार. फक्त 4 डिजिट ठेवणार तुम्ही बरोबर आणि नंतर काय करायचं आहे तुम्हाला जो उरलेला एक जो आहे तर तो आलेल्या आन्सर मध्ये ऍड करायचा. ऍड कसा करायचा 1 ऍड करत असताना त्या पुढील नंबर घेत असतो. बरोबर आहे. आपण बघितलं होतं समजा 010001 हा जर नंबर असेल आणि या ठिकाणी एक तुम्हाला कॅरी आलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही फायनल आन्सर काढणार या ठिकाणी एक कॅरी आलेला आहे. आपल्याला लागते 4 डिजिट्स. मग हा जो नंबर आहे तर तो तुम्ही काय करणार या ठिकाणी ऍड करणार. ऍड करत असताना 1 प्लस 1 काय होणार 10 म्हणजे 1 च्या पुढचा जो बायनरी नंबर आहे तर तो काय असणार आहे 10 असणार आहे. अशा प्रकारे तुमचं हे फायनल आन्सर अशा प्रकारे येणार आहे. ज्या कंडिशन मध्ये कॅरी येत असेल तर कॅरी येत नसेल तर ॲज इट इज आन्सर तुम्हाला ठेवायचं आहे. समजा या कंडिशन मध्ये समजा तुमचा फायनल आन्सर आलेला आहे 1010 असा आन्सर आलेला आहे. मग अशा कंडिशन मध्ये कॅरी तर येतच नाही. मग त्यावेळेस तिथपर्यंतच आन्सर ठेवायचा आहे आणि तुमचं ते फायनल आन्सर असणार आहे. इतका सोपा हा टॉपिक आहे. तर आपण काय करूयात एक्झाम्पल घेऊयात आणि त्यानुसार आपण एक सॉल्व्ह करूयात. समजले 3 रूल्स. बघा फर्स्ट रूल काय डिटरमाइन 1s कॉम्प्लिमेंट्स ऑफ द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर फाइंड करायचा आणि त्याला 1s कॉम्प्लिमेंट करायचं. त्यानंतर ऍड 1s कॉम्प्लिमेंट्स टू द लार्जर नंबर. त्यानंतर मग जो 1s कॉम्प्लिमेंट केलेला आहे तर तो लार्ज नंबर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे जो मोठा नंबर आहे तर त्यामध्ये ऍड करायचा. ऍड झाल्यानंतर जर कॅरी येत असेल तर तो काय करायचा आहे रिझल्ट मध्ये ऍड करायचा आहे. आणि कॅरी येत नसेल तर ऍड करायचा नाही. असे आपले 3 रूल्स आहेत. आता आपण एक्झाम्पल कडे येऊ. बघा एक्झाम्पल्स काय आहे सबट्रॅक्ट
1001 from 1100 using the the 1s complements method. The 1s complements method बघा सुरुवातीचा फर्स्ट रूल छोटा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. आता या दोघांमध्ये छोटा नंबर कोणता आहे? बघा 1001 हा नंबर जो आहे तर तो कोणता आहे? स्मॉलर नंबर आहे. आणि त्यानंतर हा जो नंबर आहे 1100 हा नंबर कोणता आहे? लार्जर नंबर. झाले फाइंड. स्मॉलर नंबरचा 1s कॉम्प्लिमेंट करायचा आहे. स्मॉलर नंबर कोणता आहे? 1001 हा नंबर कोणता आहे? स्मॉलर नंबर. त्याला आता 1s करूयात. बघा 1s कॉम्प्लिमेंट्स करायचा आहे. 1s कॉम्प्लिमेंट करायचं आहे आपल्याला. म्हणजेच बघा जिथं 1 असेल तिथं 0 घ्या आणि 0 असेल तिथे 1 घ्यायचं आहे. मग अशा प्रकारे याचं 1s कॉम्प्लिमेंट्स आपण केलेला आहे. हा नंबर आता काय करायचा आहे? आलेला हा जो नंबर आहे मला आता स्क्रीनवर दिसत असेल तो लार्ज नंबर मध्ये ऍड करायचा आहे. लार्ज नंबर सांगा बरं. 1100 प्लस 0110 यामध्ये तुम्हाला तो ऍड करायचा आहे. 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 प्लस 1 10 0 1 कॅरी 1 प्लस 1 1 अशा प्रकारे तुमचं जे आन्सर आहे तर ते आन्सर येणार आहे. तर या ठिकाणी बघा आपल्या ॲडिशन मध्ये बघा 1 प्लस 1 10 झालेला आहे. 10 शी 0 1 कॅरी. इथे 1 कॅरी आपला राहिलेला आहे. मग बघा 1 प्लस 1 किती होत आहे? 10 होत आहे. या ठिकाणी आपण एवढा चेंजेस करूयात. या ठिकाणी बघा 1 प्लस 1 10 येत आहे. म्हणजे इथे 0 आणि हा 1. बघा आपले जे नंबर आहे तर ते 4 डिजिट्स आहेत किंवा 4 बाइट्स आहेत. बरोबर आहे. तर मग आपल्याला 4 बाइट्स ठेवायचे आहेत. ठेवले त्यानंतर जो आलेला आहे तर त्याला आपण कॅरी म्हणत असतो. हा कॅरी स्किप करायचा आहे आपल्याला. मग त्यासाठी तो डायरेक्ट स्किप करता येणार नाही. मग तो काय करायचा आहे? आलेल्या आन्सर मध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे. म्हणजेच +1 करायचा आहे. सांगा काय आन्सर येणार? 0 प्लस 1 1 येणार. त्यानंतर 1 ॲज इट इज 0 0. म्हणजे तुमचं फायनल आन्सर जे आलेलं आहे ते काय येणार आहे? फायनल आन्सर आहे 0 0 1 1 अशा प्रकारे. तर ॲडिशन करताना लक्षात ठेवा जर कॅरी आलेला असेल तर तिथे लिहून घ्या कारण आपण ते विसरत असतो. ठीक आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल बघूयात. ते 2 नंबर्स दिलेले आहे. फाइंड करा. आता याच्यामध्ये कोणता छोटा आहे आणि कोणता मोठा नंबर आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हा आपल्याला स्मॉलर नंबर दिसत आहे. स्मॉलर नंबर आणि हा कोणता आहे? लार्जर. लार्जर. ओके. आता स्मॉलर नंबर घ्या 110001 दिसतोय. त्यानंतर आता याला काय करायचं आहे? 1s कॉम्प्लिमेंट करा. 1s कॉम्प्लिमेंट 1s कॉम्प्लिमेंट करा. म्हणजे 1 च्या जागी 0 घ्या आणि 0 च्या जागी 1 घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा नंबर आलेला आहे. आता या ठिकाणी बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये 4 डिजिट होता. तर या ठिकाणी किती आहे डिजिट? 5 डिजिट आहे. मग तुमचं 5 डिजिट घ्या. कॅरी जर येत असेल म्हणजे 6 डिजिट येत असेल तर तो कॅरी ऍड करा. नसेल येत तर नाही करायचं. तर 5 डिजिट झाले. आता त्यामध्ये आपल्याला लार्जर नंबर मध्ये ऍड करायचा आहे. लार्जर नंबर बघा 1 1 1 1 1. त्यामध्ये आता हे जे 1s कॉम्प्लिमेंट्स आपण केलेलं आहे तर ते ऍड करायचं आहे. 0 0 1 1 0 हा आपल्याला हा नंबर ऍड करायचा. 1 प्लस 0 1 1 प्लस 1 10 0 1 कॅरी. त्यानंतर 1 प्लस 1 10 10 प्लस 1 11 11 शी 1 1 कॅरी. त्यानंतर 1 प्लस 1 10 10 शी 0 1 कॅरी. 1 प्लस 1 10 0 आणि 1. बघा आपल्याला 5 डिजिट या ठिकाणी भेटलेला आहे. आणि या ठिकाणी बघा एक जो कॅरी येत आहे. हा कॅरी आपल्याला स्किप करायचा आहे. स्किप करण्यासाठी आपण काय करणार? आलेलं जे आन्सर आहे तर त्यामध्ये ॲड करणार. म्हणजे +1 करणार आपण. 1 प्लस 1 10 0 1 कॅरी. इथे 1 लिहूयात. 0 प्लस 1 1 त्यानंतर 1 0 0. बघा बरं आपला आन्सर जे आहे तर ते तिथं आहे का एकदा चेक करूयात. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला आन्सर जे आहे तर ते आन्सर आलेलं आहे. बघा वरचा जो नंबर दिलेला आहे किती डिजिटचा आहे तो बघा तेवढेच ठेवा आणि त्यापेक्षा जास्त येत असेल तर तो
जो काही कॅरी असेल तर तो काय करायचा आहे, तर तो फायनल आन्सरमध्ये ॲड करायचा. नसेल येत तर नाही करायचं. ओके? अशा प्रकारे. अजून एक एक्झाम्पल घेऊयात पुढचं. सबट्रॅक्ट आता बघा सुरुवातीला बघा किती डिजिटचा आहे? नंबर 4 डिजिटचा आहे. ओके. आता यामध्ये लहान नंबर कोणता आहे बघा बरं आपला. तर हा या ठिकाणी स्मॉलर नंबर दिसत आहे. स्मॉलर नंबर आणि हा कोणता आहे? लार्ज नंबर या ठिकाणी. आता स्मॉल नंबर जो आहे तर तो घेऊयात 0, 1, 1, 1. करा 1 इज कॉम्प्लिमेंट्स. त्यामध्ये बघा 1 च्या जागी 0 घ्या, 1 च्या जागी 0 घ्या, 1 च्या जागी 0 घ्या आणि 0 च्या जागी 1 घ्या. हा झाला 1 एस कॉम्प्लिमेंट्स. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय करायचं आहे? अ, हा जो 1 एस कॉम्प्लिमेंट आहे, तर तो लार्ज नंबरमध्ये ॲड करायचा आहे. तर या ठिकाणी बघा, लार्ज नंबर काय आहे? 1, 0, 0 अशा प्रकारे. आणि त्यामध्ये आपल्याला 1 एस कॉम्प्लिमेंट पण सेम आलेला आहे. तर ते काय असणार आहे? 1, 0, 0, 0 अशा प्रकारे. मग त्यानंतर बघा, सेम अशा प्रकारेच आलेला आहे. तर यामध्ये बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ॲडिशन करायची आहे. बघा हा लार्ज नंबर घेतलेला आहे आपण आणि त्यामध्ये आता जो स्मॉलर नंबरचा आपण 1s कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे तर ते ॲड करायचा. दोन्ही नंबर सेम आहे. 0 + 0 0 0 + 0 0 0 + 0 0 तर 1 + 1 10 येत आहे. ओके. आता यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन करायची आहे. कसली ॲडिशन? जो काही कॅरी आलेला आहे. तर बघा हा कॅरी आलेला आहे. ओके. तर हा काय करायचा आहे? त्यामध्ये ॲड करायचा. इथे +1 करा. म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे? 1, 0, 0, 0 हे काय आलेलं आहे? आपलं आन्सर आलेलं आहे. म्हणजे फायनल आन्सर काय आहे? 0, 0, 0, 1 आपलं हे फायनल आन्सर असणार आहे. समजलं? जरी आपण एकदा क्रॉस चेक करण्यासाठी काय करू शकतो? हा 0, 1, 1, 1 जो आहे, तर याच्या पुढचा नंबर बघा. बघा 1, 1, 1. आता त्यानंतर प्लस ॲड करायचा आहे 1. मग काय होणार इथे? अ, 1 ॲड केल्यानंतर बघा इथे पण 0 परत कॅरी 1, 0 प्लस कॅरी 0 त्यानंतर 1. म्हणजे हा डायरेक्ट तुम्हाला नंबर भेटत आहे. म्हणजे 100 111 जो आहे, तर त्याच्या पुढचा जो नंबर असणार आहे 1000 तर तो फक्त एक जर प्लस ॲड केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. तेच आपलं सबट्रॅक्शनचं आन्सर आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सबट्रॅक्शन युजिंग 1s कॉम्प्लिमेंट्स मेथड जी आहे, तर ते अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला रूल्स बघून घ्या. रूल्सनुसारच तुम्हाला जे एक्झाम्पल जे आहे, तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. बघा, अशा प्रकारे आज आपण बघा, जो आपला टॉपिक होता सबट्रॅक्शन युजिंग 1s कॉम्प्लिमेंट्स मेथड, तर तो आपण त्याचे रूल्स पण बघितले, एक्झाम्पल पण बघितलेले आहे आणि कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा आहे, स्टेप बाय स्टेप आपण बघितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हा टॉपिक समजलेच असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आता पुढील आपण एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.